मुलांनो नमस्कार. मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं गतिज ऊर्जा त्याची व्याख्या, ऊर्जा त्याची व्याख्या हे पाहिलं होतं. आता या तासिकेला आपल्याला पाहायचं आहे गतिज ऊर्जेचे समीकरण. मुलांनो गतिज ऊर्जेचं समीकरण पाहत असताना आपला उद्देश काय आहे की गतिज ऊर्जेचं समीकरण तयार करायचं आहे. या ठिकाणी एक वस्तू आहे, तिचं वस्तुमान स्मॉल m आहे, तिचा सुरुवातीचा वेग स्मॉल u आहे. त्या वस्तूवर आपण F एवढं बल लावले असता वस्तूमध्ये त्वरण A निर्माण होते. T या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम वेग स्मॉल v आहे. अंतिम वेग स्मॉल v झाल्यानंतर त्या वस्तूचं S एवढं विस्थापन होते. म्हणून अशा वस्तूचं कार्य काढण्यासाठी आपल्याला काल आपण सूत्र पाहिलं होतं W=F×S. अशा प्रकारची वस्तू आहे, त्या वस्तूचं आपल्याला कार्य काढायचं आहे. कार्य काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, गतिज ऊर्जेचं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. तर आता हे समीकरण कसं तयार करायचं इथून इथवर आपल्याला समजून घ्यायचं आहे. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार आपण मागे पाहिलं होतं काय नियम आहे, समीकरण कोणतं आहे, F=ma. हे न्यूटनचं दुसऱ्या नियमाचं समीकरण आहे. याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार, आता हे दुसरा नियम आहे आणि न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण आहे, दोन्हीमध्ये फरक आहे लक्षात घ्या. दुसरं समीकरण कोणतं होतं मागे पाहिलं आपण, S=ut+12at². या ठिकाणी मुलांनो वस्तूचा सुरुवातीचा वेग हा 0 असतो, म्हणून स्मॉल u=0. मग 0 ही किंमत ठेवली आपण. S=0 × t+12at² ला हाफ at², म्हणून S ची किंमत काय निघाली, S बरोबर इथं 0 होईल आणि हाफ at². त्याला आपण काय करू, समीकरण नंबर 2 देऊ याला. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 या दोन्हीच्या किमती आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायच्या. कसं, हे कोणतं समीकरण आहे, W=F×S. या ठिकाणी आपल्याकडे F ची किंमत आहे आणि इथं S ची किंमत आहे. मग या समीकरणामध्ये आपल्याला F आणि S च्या किमती ठेवायच्या. W=F म्हणजे काय, ma आहे आणि S म्हणजे काय आहे, हाफ at² आहे. म्हणून W आता मी काय करतो, हाफ या साईडला आणतो, m तिथल्या तिथे ठेवतो, 1/2 m आणि a गुणिले a चा वर्ग होते, तुम्हाला माहित आहे t चा वर्ग अगोदर पासून आहे, म्हणजे a चा वर्ग आणि t चा वर्ग घातांकाच्या नियमाने याला आपण कसे लिहू शकतो, at कंसाचा वर्ग लिहू शकतो. म्हणून W काय तयार झालं, हाफ m at². हे समीकरण नंबर आपलं कोणतं तयार झालं, तिसरं समीकरण निर्माण झालं. आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरण, न्यूटनच्या गतिविषयक पहिले समीकरण कोणते आहे, V=u+at. या ठिकाणी वस्तू सुरुवातीचा वेग 0 आहे, म्हणून 0 किंमत ठेवलो आपण, तर काय राहिलं, V=at. आता आपण या समीकरणाचं काय करायचं, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. v चा वर्ग केल्याने काय होईल, इथं v चा वर्ग, at चा वर्ग म्हणजे अशा प्रकारे at चा वर्ग, दोन्ही बाजूचा आपण वर्ग केला. तर या ठिकाणी म्हणून काय तयार झालं, v चा वर्ग बरोबर at चा वर्ग किंवा at चा वर्ग बरोबर v चा वर्ग, अशा प्रकारे या ठिकाणी समीकरण तयार झालं. याला समीकरण नंबर आपण 4 दिले. आता समीकरण 3 व 4 वरून हे बघा, समीकरण 3 या ठिकाणी आहे, समीकरण 4 या ठिकाणी, आपल्याला त्या वस्तूचं कार्य काढायचं आहे. म्हणजे समीकरण नंबर 3 मध्ये समीकरण 4 ची किंमत ठेवायची आहे. बघा समीकरण 3 आपण जशा तसं खाली लिहू. W=हाफ m at² ची किंमत आपण काय काढली, v² काढली, म्हणून या at² च्या ठिकाणी काय ठेवू आपण, v² ठेवू. म्हणून W=1/2 mv².
तुम्हाला मी आता असे म्हणलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ गुणिले एस मागच्या तासाला पाहिलं होतं. म्हणजे एखाद्या वस्तूमुळे जर कार्य झालं तर त्या वस्तूवर त्या वस्तूला कोणती ऊर्जा प्राप्त होते? गतिज ऊर्जा प्राप्त होते. म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर आहे W. म्हणून W च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? कायनेटिक एनर्जी के बरोबर हाफ mv². अशा प्रकारे एखादी वस्तू या गतिज ऊर्जेचे समीकरण तयार करत असताना त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती निघाली? हाफ mv². याचाच अर्थ एखाद्या वस्तूचे आपल्याला जर गतिज ऊर्जा काढायची असेल तर त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग माहित झाला की त्या वस्तूचं आपल्याला काय करता येते? गतिज ऊर्जा काढता येते. तर मुलांनो अशा प्रकारचे हे गतिज ऊर्जेचं समीकरण आहे के इज इक्वल टू हाफ mv². बाकीचं आपण नंतर पाहू. या ठिकाणी थांबू.